नमस्कार, कसे आहेत सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असताल. तर आजचा व्हिडिओ हा काय आहे तुम्हाला थंबनेलवरती नक्कीच लक्षात आलेला असेल. तर प्रत्येक गृहिणींचा असा प्रॉब्लेम असतो की माझी चपाती 100% फुगत नाही आहे. तर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर नवीन लग्न झालेल्या बायकांचा प्रॉब्लेम असतो की चपाती अजिबातच फुगत नाही किंवा व्यवस्थित चपाती लाटता येत नाही आहे. तर त्यांच्यासाठी पण ही खूप छान असा व्हिडिओ इथं आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात मी 5 ते 6 चपात्या होईल असे पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि नंतर पाणी घालून आपण घरामध्ये ज्या प्रकारची कणिक मळतो त्याच प्रकारे आपल्याला आजही कणिक मळून घ्यायची आहे. तर आता आपल्याला थोडंसं यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्याने चपातीचं पीठ छान असं भिजलं जातं आणि मऊ पण आपली चपाती होत असते. तर कधीही कणिक मळताना थोडंसं यामध्ये तेल नक्कीच ॲड करायचं. तर हे पीठ माझं मळून झालेलं आहे. नंतर मी थोडंसं इथं तेल घातलेलं आहे. परत आपल्याला तेलाचा हात इथे लावायचा आहे. तर याने काय होतं तर आपली चपाती किरवल्या जात नाही आहे. म्हणजेच जर आपण कणिक असंच ठेवून देतो तर पीठ किरवल्या जात नाही आणि व्यवस्थित छान अशी पीठ मऊ राहते. तर असं हलक्या हाताने परत आपल्याला एकदा मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ 10 ते 15 मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे. भिजत ठेवल्यामुळे चपाती खूप छान होते, प्लस मऊ पण होते आणि आपली चपाती चिरल्या जात नाही. व्यवस्थित असं छान गोल प्रकारे चपाती होत असते. तर इथे आपल्या पिठाला 15 मिनटं झालेले आहेत. तर परत एकदा हाताने हे पीठ छान असं मऊ करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कणकीचे गोळे करून घ्यायचे आहेत. आपल्याला जेवढ्या चपात्या बनवायच्या आहेत त्याप्रमाणे आपले लहान मोठे साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने पिठामध्ये बुडवून परत आपल्याला छोटंसं त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. व्यवस्थित असं सर्वत्र तेल लावून जसं आपण पुरणाचा उंडा बनवतो त्याच प्रकारे आपल्याला इथे उंडा बनवायचा आहे आणि दोन्ही साईडने हे उंडा पॅक करून परत पिठामध्ये बुडवून हलक्या हाताने आपल्याला हा लाटायचा आहे. तर खूप छान आणि व्यवस्थित मस्त अशी गोल आकार आपली चपाती होत असते. तर पातळ असे काठ आपल्याला या चपातीचे लाटायचे आहेत. तर चपाती भाजायला टाकल्यानंतर कधीही आपल्याला सुरुवातीला उलटण्याने चपाती उलटायची नाही आहे. तर तिला हलक्या हाताने म्हणजे हातानेच चपाती उलटून घ्यायची आहे. उलटण्याने चपाती उलटल्यामुळे तर चपाती जर उलटण्यामध्ये शिरली तर चपाती आपली फुगत नाही आहे किंवा फुटतेमध्येच फुगताना. त्यामुळे कधीही आपल्याला आधी हातानेच उलटायची आहे. नंतर तेल वगैरे तूप लावून म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते तूप किंवा तेल दोन्हीतलं काहीही लावून तुम्ही चपातीला भाजवू शकतात. तर मी इथं मुलांना चपातीला तूप लावलेलं आवडतं म्हणून मुलांसाठी मी इथं चपाती तुपाची बनवलेली होती. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथे तूप लावून घेतलेले आहे आणि किती छान आणि टम्म प्रकारे आपली चपाती फुगणार आहे ते तुम्ही पहा.
मस्त अशी काठोकाठ आपली चपाती फुगलेली आहे। तर यासाठी तुम्हाला मी आणखीन एक चपाती बनवून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता तेही खूप छान आणि सुंदर आपली काठोकाठ चपाती फुगणार आहे। तर इथे मी चपाती लाटून घेतलेली होती आणि गॅसवरती बघा तुम्ही किती छान अशी चपाती ते फुगणार आहे। हे देखील चपाती आपली तेवढीच काठोकाठ फुगलेली आहे। साईडला जराशी हवा गेलेली होती तर ती मी दाबून धरली होती, तर ती तुम्ही पाहू शकतात अशी मस्त टम्म फुगलेली चपाती आहे। चपाती कितीही करू द्या, तर अशा पद्धतीने जर तुम्ही चपात्या केल्या तर त्या सर्वच चपात्या तुमच्या काठोकाठ नक्कीच फुगणार, याची गॅरंटी तुम्हाला मी देते। तर तुम्ही पाहू शकतात खूप छान अशी चपाती आपली झालेली आहे आणि खायला पण सॉफ्ट लागतात। हाताने दाबून पाहिलं तर खूप छान आणि स्पंजी चपाती झालेली होती। तर जे आपले 2 चपातीचे लेयर होते तशाच पद्धतीने चपातीला 2 लेयर सुटलेले होते। एकदम काठोकाठ ही चपाती आपली निघत होती। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्कीच करा। बाय बाय।